अगं सांग ना, काय ऑर्डर करू तुझ्यासाठी? काहीच नको. मी आजही टिफिन घेऊन आलीये रोजच्या सारखीच. आणि ऐक, तुझ्यासाठीही काहीच मागवू नकोस. मी माझ्या हाताने बनवलेला डबा आणलाय तुझ्यासाठी. अच्छा. अरे वा वा, दे बरं लवकर. आणि मग सियाने आपल्या बॅगेतून एक मोठा टिफिन बाहेर काढला आणि विशाल लगेचच तो उघडू लागला. सिया, हे हे काय बनवलेस तू? हे पालकचं सूप आहे आणि ही दुधीची भाजी, अगदी कमी मसाल्यातली. ही काकडीची कोशिंबीर आणि या भाजी बरोबर खाण्यासाठी मल्टीग्रेन आट्याची पोळी. मग सुरू करायचं? हो, करूया ना. मला वाटतं ग्रीन कलर तुझा फेवरेट आहे. नाही का? असं का वाटलं तुला? बघ ना, इथे सगळंच ग्रीन आहे. सूप, भाजी, सलाड आणि ह्या पोळ्या सुद्धा ग्रीनच करून आणल्यात तू. अरे हो, ते सूप बनवल्यानंतर ना थोडा पालक उरला होता. ते पीठ मळताना मी तो त्यात टाकला, त्यामुळे पोळी अजूनच हेल्दी झाली. तू खा ना, आता कसली वाट बघतोयस? सियाचं मन राखण्यासाठी विशालने त्या डब्यातलं खाणं खाल्लं आणि मग सगळं छान झालंय. सिया, मला आत्ता लक्षात आलं, मला लवकर घरी जायचंय. माझं काम आहे. मग मी निघू? अरे पण जेवण तर पूर्ण कर. हो हो, मी खाल्लं ना, भरपूर खाल्लं खरंच. मला लेट होतोय आता. सॉरी हां, काही हरकत नाही. तू निघ, मी उद्या भेटते तुला. बाय. अहो दादा, लवकरात लवकर मला एक पॅटीस आणि एक पेस्ट्री द्या. आणि हो, एक गरमागरम चहा पण मलाईदार. अरे काय पोट फाडायचंय का? आत्ता तर तू सिया बरोबर जेवत होतास ना, आणि आता इथे येऊन पॅटीस आणि पेस्ट्री खातोय? अरे यार, काय सांगू, सगळ्या ग्रीन भाज्यांचं दुकानच घेऊन आली होती ती डब्यात. तिला वाईट वाटायला नको म्हणून आपलं मी थोडंसं चाखलं. सूप, सॅलड आणि दुधीची भाजी. आता हे सगळं खाणार आहे का मी? अरे पण मला एक सांग, आत्ताच तुझे हे हाल आहे तर नंतर काय करशील? म्हणजे लग्नानंतर तुला हेच सगळं खावं लागणार आहे ना? तसा तू सियाच्या बाबतीत सिरियस आहेस ना? हो हो, एकदम. मी प्रेम करतो तिच्यावर आणि लग्नही तिच्याशीच करणार आहे. आणि जिथे स्वयंपाकाचा प्रश्न आहे, मला माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. कॉलेज संपल्यानंतर विशालला एक चांगली नोकरी मिळते आणि मग घरी त्यांनी सियाचा विषय काढला. आणि मग काही महिन्यातच विशाल आणि सियाचं लग्न झालं. आणि आता खऱ्या अर्थाने या गोष्टीत ट्विस्ट येणार होता. हा सुनबाई, आज माझ्या काही मैत्रिणी जेवायला येणार आहेत, त्यामुळे तू मटर पनीर, दाल मखनी आणि बिर्याणी कर. आणि फोडणी घातलेली कोशिंबीर सुद्धा कर. पुरी आणि पापड वेळेवरच तळ. आणि गोडही काहीतरी कर. मला वाटतं तांदळाची खीर करू शकतेस तू. ती करून फ्रीजमध्ये ठेव, म्हणजे थंड चांगली लागेल. ठीक आहे आई. घाबरलीस का सुनबाई? काळजी करू नकोस, मी तुला एकटीला नाही करायला लावणार. आपण दोघी जणी मिळून करूयात, ठीक आहे? नाही आई, तुम्ही आराम करा, मी सगळं करेन. खरंच तू करशील एकटी? हो आई, करीन. मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. चला बरं झालं, ही खूपच चांगली गोष्ट आहे. मग मी असं करते, मी आता मंदिरात जाऊन येते. एवढी चांगली सून जी दिलीये मला देवाने, मग नैवेद्य तर दाखवायलाच हवा ना देवाला. आपल्या सासूचं बोलणं ऐकून सिया हसते आणि मग ती किचनमध्ये जाते. पुढचे 3 तास सिया किचनमध्येच काम करत होती. आणि मग डायनिंग टेबलवर, आता तुम्हाला काय सांगू मी, माझी सुनबाई ना अगदी लाखात एक आहे. आज सगळा स्वयंपाक तिने एकटीने बनवलाय. मला तर सकाळीच सांगून टाकलं, आई तुम्ही काहीही काम करू नका. आता तुम्हीच सांगा, या कलियुगात एवढी चांगली सून मिळणार आहे का मला? नशीब असावं तर तुझ्यासारखं. अगं पण सुनबाई आहे कुठे? आम्हालाही भेटू दे तिला. हो हो, मी आत्ता बोलवते तिला. सुनबाई, अगं सिया, मी काही मदत करू का? नाही आई, सगळं तयार आहे, मी येतच होते. एवढं बोलून सियाने डायनिंग टेबलवर एक मोठं भांडं ठेवलं. जे बघून कावेरीची मैत्रीण म्हणाली, बास, जेवणात एवढंच आहे की काय? नाही नाही आंटी, हे तर स्टार्टर आहे. मी पालकाचा गरमागरम सूप बनवलंय तुमच्यासाठी. असं बोलून सियाने सगळ्यांना पालकाचं सूप प्यायला दिलं. ते बघून तिची सासूबाई कावेरीच्या भुवया उंचावल्या. पण बाकी मैत्रिणींना आवडीने सूप पिताना बघून ती गप्प बसली. सूप तर खूपच छान झालंय. हो ना, आता बाकीचंही खाणं घेऊन ये. या सूपने थोडंच पोट भरणार आहे सगळ्यांचं. हो आई, मी आत्ता घेऊन येते. सिया लगेच किचनमध्ये गेली आणि काही भांडी घेऊन आली आणि अजून काहीतरी आपल्याबरोबर घेऊन आली. तिने प्लेटमध्ये खाणं वाढलं तर ते बघून कावेरी तिला म्हणाली, सुनबाई, हे काय बनवलंयस? गरमागरम इडली सांबार आहे, ताज्या नारळाच्या चटणी बरोबर. ओ, हे सांबार आहे का? मला वाटतं घरातल्या सगळ्या भाज्या तू यातच टाकल्यात. हो, म्हणून तर ही डिश एवढी हेल्दी झालीये. प्रोटीन आणि न्यूट्रिशननी भरपूर असलेली. आणि याच्याबरोबर नारळाची चटणी आणि सलाड पण आहे. सिया खाणं वाढताना खूपच खुश होती
पण समोर बसलेल्या कावेरीचं रक्त उसळलं होतं, कारण सियाने तिने सांगितलेली कुठलीच डिश बनवली नव्हती. मग काही वेळानंतर, सुनबाई, आता फ्रीजमधून सगळ्यांसाठी खीर घेऊन ये. हो आई, मी आत्ता घेऊन येते. चला, नशीब निदान खीर तरी बनवलीये हिने. सियाने सगळ्यांसमोर खिरीचे बाऊल आणून ठेवले, पण ती खीर बघताच कावेरीच्या रागावरचा ताबा सुटतो. तिने चिडून सियाकडे पाहिलं आणि म्हणाली, हे काय केले सुनबाई? खीर हिरवी कशी झाली? कारण ती दुधीची खीर आहे आई, आणि मी तिला नारळाच्या दुधात बनवलीये. आणि विशेष म्हणजे मी त्याच्यात साखरेऐवजी ताजे खजूर वाटून घातलेत. सुनबाई, जरा 1 मिनिट किचनमध्ये ये. असं बोलून कावेरी किचनमध्ये गेली आणि तिच्या मागोमाग सिया सुद्धा. मग तिथे गेल्यावर, हे काय केलं सुनबाई? पाहुण्यांसमोर माझं नाक कापून टाकलंस. तू हे जे काही बनवलेस ते काही जेवण आहे? अगं, जर तुला जमणार नव्हतं तर मला सांगायचं ना, मी केलं असतं किंवा बाहेरून मागवलं असतं. आधीच एकतर या बायकांच्या जिभा जास्त लांब आहेत. आता ह्या सगळ्या जणी मला हे ऐकून ऐकून माझा जीव घेतील. कावेरी एकावर एक तिला ताने मारतच होती आणि बिचारी सिया चुपचाप ते ऐकत होती. तेव्हाच डायनिंग हॉलमधून आवाज येतो, कावेरी, अगं ये आता बाहेर. हो हो, आलेच. कावेरीने रागाने सियाकडे पाहिलं आणि पाय आपटत किचनच्या बाहेर गेली. आजच्यासाठी सॉरी हां. ते काय ना, सुनबाईला अजून कल्पना नाहीये स्वयंपाकाची, आणि आज लगेच पाहुणे येणार म्हणून ती बिचारी थोडी घाबरलेली असेल. त्यामुळे जरा. काय बोलतीयस कावेरी तू हे? अगं, तुझी सुनबाई लाखात नाही करोडोत एक आहे. तुला सांगू, इथे येण्याआधी मी खूप घाबरले होते की माझं आज खूप हेवी खाणं होईल आणि पुन्हा माझी शुगर वाढेल. तुझ्या सुनेनी स्वाद आणि आरोग्य दोन्हीचा ताळमेळ साधून खूप छान खाणं बनवलं होतं. तू सियाला सांग, वेळ काढून माझ्याही सुनेला असं खाणं बनवायला शिकव. कावेरी, अगं कावेरी, कुठे हरवलीस? काय? हो हो, खरंच तुम्हाला हे खाणं खूप आवडलं? अगं हो हो, आम्हाला खरंच खूप आवडलं. खरंच कावेरी, तू तर नशीबच काढलंस. सियासारखी इतकी गुणी सून मिळालीये. आपल्या मैत्रिणींचं बोलणं ऐकून कावेरी आश्चर्यचकित झाली. त्यानंतर किचनची सगळी जबाबदारी कावेरीने सियावर टाकली. आणि अशा रीतीने सियाने आपल्या सासरकडच्या माणसांचे विचारच नाही, तर तिच्या किचनमध्ये तेल मसाल्यांनी बनल्या जाणाऱ्या खाण्याला तिने ग्रीन व्हेजिटेबल्स मध्येही बदललं. उषा देवीच्या 2 सुना, नीलम आणि कविता. मोठी सून नीलमला 2 मुलं होती आणि कविताचं लग्न होऊन 1च वर्ष झालं होतं. नीलम घरात मोठी असल्या कारणाने घरात ती आपला रुबाब सगळ्यांवर दाखवायची. ती घरात केवळ स्वतःच म्हणणं खरं करायची. कविता, आता तू पोळ्या करू नकोस. मी बाहेर सगळ्यांना व्हेज बिर्याणी वाढलीये. पण वहिनी, आत्यांनी तर पोळी मागितली होती. आई म्हणत होत्या त्या भात खात नाहीत. मी सांगितलंय ना तुला, थांब म्हणून. आता जेव्हा हव्या असतील तेव्हा आपण पोळ्या करूयात. भाऊबीजेचा सण होता. घरात सगळी लोकं आली होती. त्यामुळे स्वयंपाकघरात उषा देवीच्या 2ही सुना जेवणाची तयारी करत होत्या. नीलमने व्हेजिटेबल बिर्याणी बनवली होती आणि ती सगळ्यांसमोर आपल्या बिर्याणीचंच कौतुक करत होती. आत्या, अजून थोडी बिर्याणी घ्या ना. मला वाटतं तुम्हाला बिर्याणी आवडली नाहीये. नाही सुनबाई, तुझ्या हातचं जेवण तर मला खूप आवडतं. खूपच छान जेवण बनवतेस तू. पण मी जास्त भात खात नाही ना. थांबा वंस, मी आत्ता पोळी मागवते. कविता, अगं कविता, पोळ्या झाल्या नाहीत का अजून? थांबा, मीच जाऊन बघून येते. उषादेवी स्वयंपाकघरात जाऊन बघतात तर कविता पोळ्या बनवण्याऐवजी शेवयांची खीर बनवत होती. उषादेवीला खूप राग आला. काय ग हे कविता, इतका वेळ झाला वंस पोळीसाठी थांबून राहिल्यात आणि तू इथं शेवयाची खीर बनवतीयेस? अगं, त्यांना आधी पोळी तर वाढायची होतीस ना, आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की त्यांच्यासाठी तू पोळी करून आण. आई, ते नीलम वहिनींनी मला. कविता, तू राहू देत, मी करते पोळ्या. आई, तुम्ही बाहेर जा, मी लवकर पोळ्या करून आणते. पहिल्यांदा कविताला जाणवलं की नीलम तिच्याबरोबर नीट वागत नाहीये. त्या दिवशी तिने ठरवलं, मोठी जाऊ असली म्हणून काय झालं, त्यांचं असं चुकीचं वागणं बरोबर नाही. आता तिला माहीत झालं होतं, जेव्हाही नीलम अशी वागायची, जेव्हाही नीलम अशी लावालावी करायची, तेव्हा कविताही मागे पडत नव्हती. पण हे करताना ती आपल्या मोठ्या जाऊबाईंचा मान सन्मान मात्र नक्कीच ठेवत होती. एक दिवस उषादेवी तिची मुलगी, नातवंड आणि सुनांबरोबर बाहेर फिरायला गेली होती. आत्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्या एका दुकानात जाऊन साडी खरेदी करतात. आत्या, हा लेहंगा खूप छान आहे, किरणला तो खूप छान दिसेल. नीलम बहिणी, कविता वहिनीने जो गाजरी कलरचा रंग दाखवलाय ना, तो पण खूप छान वाटतोय. आजकाल त्या रंगाची खूप फॅशन आहे. मी खूप साऱ्या ऍक्ट्रेसेसना असा रंग घातलेलं पाहिलंय. आजकाल लग्नात याच कलरचा जास्त ट्रेंड आहे. एक काम कर किरण, तू तुझ्या नवऱ्याला पण असा सेम रंग घ्यायला सांग.
खूप छान ट्विनिंग दिसेल. आणि मी जी तुला पार्लरवाली सांगितली आहे ना, ती खूप छान मेकअप करते. तू खूप छान दिसशील बघ या लेहंग्यात. खरंच कविता वहिनी, तू आल्यामुळे माझ्या लग्नाचं शॉपिंग अगदी खूप छान झालं. अगं वहिनी लोक याचसाठी असतात की आपल्या नंदेची काळजी घेऊ शकतील. खरंच कविता, तुझी चॉईस खूप छान आहे. अगं रितू, या आजकालच्या मुली आहेत ना, आपल्यापेक्षा यांना जास्त कळतं. कविता वहिनी, तुम्ही माझ्याबरोबर त्या समोरच्या दुकानात पण चला. मला ना जीन्सवरचे टॉप सुद्धा घ्यायचेत. मला धीरज म्हणाला होता की आपण हनीमूनला गेलो तर तू जाताना जीन्स तुम्हाला समजताय ना वहिनी? मला सगळं कळतंय किरण. ही सगळी शॉपिंग करताना खूप मजा येते. नीलम खूप चिडली होती कारण सगळेजण केवळ कवितालाच महत्त्व देत होते. तेव्हाच नीलमचा मुलगा आईस्क्रीमचा हट्ट धरतो. मम्मी मला आईस्क्रीम पाहिजे, दे ना. मी सांगितलं ना एकदा नाही देणार म्हणून. त्याला का ओरडतीयेस? एवढी का चिडलीयेस त्याच्यावर? आजकाल तुला काय झालंय काय माहीत. जेव्हा बघावं तेव्हा चिडचिड करत असतेस. नीलम जरा नीट वाग. आपण मार्केटमध्ये आलोय, आपण कुणाच्या तरी दुकानात बसलोय. अगं नीलम असू दे, लहानच आहे तो. बरं चल, तू माझ्यासाठी एक चांगली साडी बघ बरं. दे, बाळाला माझ्याकडे दे. नीलम बाळाला आपल्या सासूच्या हातात देते आणि मग त्या साड्या बघायला लागतात. काही वेळानंतर कविता आणि किरण जेव्हा शॉपिंग करून परत येतात तेव्हा सगळ्यांचं लक्ष बिट्टूवर जातं. पण बिट्टू तिथे कुठेच नव्हता. बिट्टू बिट्टू कुठे गेला? बिट्टू? कविता, किरण, तुम्ही दोघींनी पाहिलं का बिट्टूला दुकानातून बाहेर जाताना? नाही वहिनी, आम्हाला तर बिट्टू दुकानाबाहेर कुठेच दिसला नाही. तो जर बाजूच्या दुकानात गेला असेल तर. सगळेजण बिट्टूला शोधू लागतात पण तो त्यांना कुठेच सापडत नाही. तेव्हाच कविताच्या मोबाईलवरती एक अननोन नंबर येतो. कोण बोलतंय? काकू, मी बोलतोय बिट्टू. मी एका अंकल बरोबर थांबलोय. अंकल? बाळा तू त्यांना फोन दे. तुमचा मुलगा माझ्याच बरोबर थांबलेला आहे. तुम्ही लवकर त्याला इथे घ्यायला या. मग या सगळ्या जणी त्या ठिकाणी पोहोचतात जिथे बिट्टू थांबलेला होता. बिट्टू, माझ्या बाळा, तू ठीक तर आहेस ना? हो आई, मी बिलकुल ठीक आहे. एक चोर अंकल मला आईस्क्रीम द्यायला घेऊन जात होते, पण दुसऱ्या अंकलला ते कळलं आणि त्यांनी त्याला खूप मारलं. तो चोर पळून गेला. बरं झालं की मी हे करत असताना त्याला पाहिलं आणि मी त्याला पकडलं. तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्याला इतर कोणाचे फोन नंबर माहीत नव्हते, पण त्याच्या काकीचा नंबर माहिती होता, म्हणून मी तुम्हाला लगेचच कॉन्टॅक्ट करू शकलो. तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत. सगळेजण बिट्टूला घेऊन घरी येतात. नीलमला सगळ्या गोष्टी समजतात. काही दिवसांपूर्वी किरण बिट्टूला घेऊन मोबाईल नंबर पाठ करवत होती आणि बिट्टूला याच्यात खूप मजा येत होती. बिट्टू कविताच्या फोनवरून सारखा तिचा नंबर डायल करत होता. खेळण्यात का असे ना, पण असंच करता करता त्याला त्याच्या काकीचा नंबर खूप चांगला लक्षात राहिला. हे काय करत बसलीयस कविता? त्याचं अभ्यासाचं वय आहे आणि तू त्याला मोबाईल शिकवत बसलीयस. चल बिट्टू. नीलमला सगळं आठवतं आणि तिला स्वतःची खूप लाज वाटते. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आय एम सॉरी कविता, मला माफ कर. मी तुला नीट समजू शकले नाही. तू सगळ्यांची किती छान काळजी घेतेस. वहिनी, सगळ्यांची काळजी घेणं हे तर माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही पण किती चांगले आहात. माझी किती काळजी घेता तुम्ही. मम्मी, भूक लागलीये. बरं, आता सगळेजण घरी येतील. तुम्ही दोघी लवकर स्वयंपाक करून घ्या. माझ्या या बिट्टूला पण खूप भूक लागलीये. वहिनी, मला असं वाटतं तुम्ही पटकन कुकर लावून घ्या आणि मी दुसऱ्या गॅसवर पोळ्या करते. मग आपण एकत्रच जेवायला बसूयात. आत्या, किरण, तुम्ही पण जेवण करूनच जा आता. हो हो सुनबाई, खूप जोराची भूक लागलीये. जाग नीलम, लवकर कुकर लावून घे तू. आणि कविता, तू पोळी बरोबर ते लाल मिरचीचं जे लोणचं घातलंयस ना, ते पण नक्की वाढ. ते खूपच छान झालंय लोणचं. हो हो सुनबाई, लवकर स्वयंपाक करा आता. नीलम वहिनी, या साडीवरती चप्पल छान दिसेल की सँडल? याच्यावर तर हीलवाली चप्पलच छान दिसेल. काहीही म्हणा, वहिनींच्या हातचा भात तर खूपच छान झाला होता. एक एक शीत मोकळं झालं होतं. वहिनी, मला पण असा भात शिकायचाय. तू मला शिकवशील ना असा मोकळा भात करायला? हो, मला पण शिकायचंय. मग असंच हसत खेळत गप्पा मारत या दोघी जावा आनंदाने राहू लागल्या. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.